नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत पालक पुरी. तर खूप दिवस झाले मुलेसुद्धा मागत होते, तर आज फायनली मी करणार आहे. तर येथे पालकाची एक जुडी स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून घेतलेली आहे, बघू शकता. आणि पालकाची फक्त पानं घ्यायची आहेत, देठं घ्यायची नाहीत. त्यासाठी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं, लसूण हे सगळं मिक्सरला छान असं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. कोणी कोणी हे 2 ते 3 मिनटं उकळत्या पाण्यात टाकून शिजवून सुद्धा घेतात, पण त्यापेक्षा या पद्धतीने केले तर अधिकच चविष्ट लागते. तर बघू शकता, हे मिक्सरच्या भांड्यात सगळं टाकायचं आहे. मिरची, आलं, लसूण, जिरे, ओवा, मीठ आणि याची छान अशी बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे. एकदम बारीक करायची आहे. तर बघू शकता, मस्त असं आपण बारीक करून घेणार आहोत. कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे वरून. पालकाला अंगची चव अजिबात नसते, त्याच्यामुळे मसाले जरा थोडेसे जास्तच घालायचे आहेत. तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे. ते आता एका भांड्यात ओतून घ्यायचं आहे छान असं. आणि नंतर त्याच्यामध्ये बसेल एवढंच गव्हाचं पीठ टाकायचं आहे. थोडं थोडं करून ते मळून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे जास्तीचं पीठ एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करूनच घालायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण मिक्सरला पालक बारीक करताना सुद्धा टाकलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. अर्धा चमचा हळद टाकायचे, धने जिरे पावडर 2 चमचे टाकायचे, ओवा हातावर छान असा घसकटून टाकायचा आहे आणि एक अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. आणि हे छान असं तूप 1-2 चमचे टाकायचं आहे. तुपाने त्याच्यामध्ये खरपूसपणा येतो, त्याच्यामुळे तूपसुद्धा टाकायचं आहे. आणि हे छान पांढरे तीळ टाकायचे आहेत मस्त असे. आणि हाताने छान असं कालवून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ लागेल तसं तुम्ही ॲड करू शकता, याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. ह्या प्युरीमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे जास्तीचं पीठसुद्धा एकदम टाकायचं नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे, गोळा तयार केलेला आहे. आणि आता हे अर्धा तास आपण असेच मुरत ठेवणार आहोत. अर्ध्या तासानंतर एक असा छोटासा पोषण घेऊन त्याची एक गोल चपाती लाटून घ्यायची आहे. आणि गोल चपाती लाटून वाटीनं आपण पुऱ्या तयार करणार आहोत. किंवा तुम्ही एक छोटे छोटे गोळे लाटून त्याचीसुद्धा पुरी तयार करू शकता, पण त्याला जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे एक गोल अशी मोठी चपाती लाटायची आणि त्याचे वाटीने गोलाकारात पुऱ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. त्याच्यामुळे पटपट आपल्या पुऱ्या तयार होतात. तेलसुद्धा गरम झालेलं आहे, बघू शकता. आता आपण या पुऱ्या मस्तपैकी तळून घेणार आहोत. तेल जास्त कडक होऊ द्यायचं नाही, कारण पुऱ्या करपतेत. तर अशा पद्धतीने पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. मस्त अशा टम्म फुगलेत आपल्या पुऱ्या, पाहू शकता. आणि बारीक गॅसवरच तळायच्या आहेत, नाहीतर ती करपते आणि आतून कच्ची राहते. बघू शकता, आपली पुरी मस्त असे टम्म फुगलेली आहे आणि अजिबात तेलसुद्धा पेत नाही. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेते. तर बघू शकता, दुसरी पुरीसुद्धा किती छान फुगलेली आहे. पुरी तळताना त्याच्यावर तेल टाकायचं आहे, म्हणजे ते अजून छान फुगते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकता. अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. किंवा तुम्ही याचे पराठेसुद्धा करू शकतात. आणि हे एक 8 ते 10 दिवस सहजच टिकतात. तुम्ही एकदा करून ठेवले तर दह्यासोबत खूप छान लागतात. तुम्ही ब्रेकफास्ट मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. तर या पद्धतीने एकदा पालक पुरी करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पाहू शकता, मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या पालक पुरी आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत. अजिबात तेल राहिलेलं नाही कुठल्याही पुरीला. तर चला, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.